So what is meant by isolation and how to perform the isolation? Here, as we were studying the microorganisms, all of you know that microorganisms are very small. There are ranges in their micron. Their size is in the micron, and we cannot handle these micron size organisms individually. तुम्हाला सांगितलं की एकच ऑर्गॅनिझम हँडल करा तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो at the same time, our majority of the studies on microorganisms are done on the pure culture. आपले जे काही स्टडीज केले जातात हे सगळे प्युअर कल्चरवर केले जातात. सपोज यू आर स्टडिंग बॉटनी ऑर झुलॉजी, then you can take a single animal for study or single plant for study. But in case of microorganisms, we cannot take a single microorganism because of its small size. And for that, because of this difficulty, we develop pure culture, and all studies are carried out on the population having single type of organism. That population having single type of organism is called as pure culture. त्याला म्हणतो प्युअर कल्चर. एक बॅक्टेरिया घेणं अवघड आहे. मग आपण काय केलंय तर एकाच बॅक्टेरियाच्या पॉप्युलेशन तयार केलं आणि दॅट पॉप्युलेशन इज कॉल्ड एज प्युअर कल्चर. त्याला म्हणतात प्युअर कल्चर. ऑर ऑब्टेनिंग द प्युअर कल्चर इज नथिंग बट द आयसोलेशन. हे प्युअर कल्चर मिळवणं म्हणजे आयसोलेशन आहे. ऑल ऑफ यू नो दॅट ऑल अराउंड द एन्व्हायरमेंट, आपलं जे काही बाहेरचे एन्व्हायरमेंट आहे, एव्हरी साइट ऑफ द एन्व्हायरमेंट इज लोडेड विथ द मायक्रोऑर्गॅनिझम. प्रत्येक ठिकाणी मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत अँड व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर देअर. कितीतरी ऑर्गॅनिझम्स वेगवेगळ्या टाईपचे आहेत. अँड अमंग दिस ऑल व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स वी आर रिक्वायरिंग द प्युअर कल्चर्स. ह्याच्यात सगळ्या एन्व्हायरमेंट आपल्याला प्युअर कल्चरवर स्टडी करायचे. So we must know which are the techniques to obtain the pure culture. Before that, what is culture? त्याच्या आधी हे कल्चर म्हणजे काय? तर आता तुम्ही घरी दही आहे किंवा काही नासलेलं कुजलेलं एखादं प्रोडक्ट असेल किंवा आणखीन काही फर्मेंटेड तुमचं ते इडलीचं बॅटर आहे, हे सगळे कल्चर्स आहेत. दीज आर नॅचरल कल्चर्स. इव्हन तुम्ही कावडंग घेतली तर ते पण एक कल्चर आहे की ज्याच्यात वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. इट इज अ नॅचरल मिक्स्ड कल्चर. एखादं कुजलेलं काही घेतलं तुम्ही तर त्याच्यात जे ऑर्गॅनिझम ग्रो झालेत ते कल्चरच आहे, फक्त त्याच्यात कोणत्याही टाईपचे ऑर्गॅनिझम ग्रो झालेत. हिअर वी आर इंटरेस्टेड इन द कल्चर वेअर विच इज कल्टिवेटेड इन द लॅबोरेटरी. सो ऑर्गॅनिझम्स कल्टिवेटेड इन लॅबोरेटरी, हिअर वी आर युजिंग सच कल्चर्स. आपण अशी कल्चर्स वापरणार आहे. अगेन देर आर टू टाइप्स ऑफ कल्चर. वन इज मिक्स्ड कल्चर, आता जी सांगितली मी ती मिक्स्ड कल्चर, विच कंटेन व्हरायटी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ द ऑर्गॅनिझम. ज्याच्यात वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स असतील एकाच ठिकाणी तर ते मिक्स कल्चर. आणि प्युअर कल्चर म्हणजे काय सांगितलं? द कल्चर विच कंटेन सिंगल टाइप ऑफ ऑर्गॅनिझम. सपोज वी हॅव अ कल्चर ऑफ इकोलाय. समजा इसेर्शिया कोलाय नावाचा ऑर्गॅनिझम जो इंटेस्टाइन मध्ये राहतो, तुम्ही लॅबमध्ये आणलं सॅम्पल एखादं आणि त्याच्यातून इकोलाय बाजूला काढले, आणि इफ यू कल्टिवेटेड ओनली इकोलाय, दिस इज द प्युअर कल्चर ऑफ इकोलाय. त्याला म्हणतात इकोलायचं प्युअर कल्चर. सो ऑल आवर स्टडीज required the pure culture. तुम्ही जेव्हा लॅब मध्ये येता, इन द लॅब यू आर गिव्हन विथ द प्युअर कल्चर. तुम्हाला सगळे प्युअर कल्चर दिलेले असतात अँड आवर ड्युटी इज टू मेंटेन देअर प्युरिटी. तुम्ही ते कल्चर व्यवस्थित हाताळलं नाही तर बाहेरचे ऑर्गॅनिझम्स म्हणजे अनवॉन्टेड ऑर्गॅनिझम्स, त्याला म्हणतात कंटामिनेटेड ऑर कंटामिनेशन, कंटामिनेटिंग ऑर्गॅनिझम. कंटामिनेटिंग म्हणजे काय तर अननेसेसरी जे एन्व्हायरमेंट मधून ऑर्गॅनिझम्स आलेत, जे अनवॉन्टेड आहेत आपल्यासाठी, त्यांना कंटॅमिनेटिंग ऑर्गॅनिझम म्हणतात. ते जर आले आपल्या प्युअर कल्चरमध्ये तर दॅट इज कॉल्ड एज कंटामिनेशन. तर हे आपल्याला होऊ द्यायचं नाही. नऊ एवढं मी इंट्रोडक्शन देऊन डायरेक्ट मी टेक्निकला सुरुवात करते. विच आर द टेक्निक ऑफ गेटिंग प्युअर कल्चर्स. प्युअर कल्चर्स पाहिजे असेल तर कुठल्या टेक्निक्स आहेत? तर देर आर मेनली 3 टेक्निक. वन इज स्ट्रिक प्लेट टेक्निक, अनदर इज पोअर प्लेट टेक्निक, and third one is the spread plate technique. Now what is strict plate technique? After that we will discuss the pour plate and spread plate technique. Suppose we have a culture, you have given a test tube having the mixed culture. समजा एखादी टेस्ट ट्यूब दिली, consider it is the water sample. असं कन्सिडर करा की वॉटर सॅम्पल आहे फ्रॉम एनी एन्व्हायरमेंटल साइट यू हॅव कलेक्टेड. कुठून तरी बाहेरून आणलेलं सॅम्पल आहे. अँड ॲज आय टोल्ड, all these natural samples, it may be soil sample, it may be water sample, it may be any food sample, काही असेल,
इट इज अ नॅचरल सॅम्पल, इट इज द मिक्स्ड कल्चर. हे कसं आहे, मिक्स्ड कल्चर आहे. आपण ह्या टेक्निक कशाच्या बघतोय, आयसोलेशन ऑफ गेटिंग द प्युअर कल्चर. ह्याच्यातून आपल्याला प्युअर कल्चर काढायचं. सपोज यू आर आस्क्ड टू आयसोलेट वन ऑर्गॅनिझम, द नेम ऑफ ऑर्गॅनिझम इज बॅसिलस. तुम्हाला सांगितलं की ह्या वॉटर सॅम्पल मधला फक्त बॅसिलस बाहेर काढा अँड डेव्हलप द प्युअर कल्चर ऑफ बॅसिलस. बॅसिलस प्युअर कल्चर तयार करा. इन दॅट केस you can use these three techniques: pour plate, spread plate, and streak plate technique. Now, what is streak plate technique? First of all, we will see the first technique, streak plate technique. Streak म्हणजे रेषा ओढणे. मराठीत स्ट्रिकिंग करणं म्हणजे रेषा ओढणे. Here, isolations for getting the pure cultures or for isolation, we require a petri plate. तुम्ही आता लॅब मध्ये आलेला होता, तुम्हाला पेट्री प्लेट बघायला मिळाली असेल. काचेची 18 mm ची पेट्री प्लेट असते. इथं जर मी काढली तर ती अशी असेल. त्याला एक लीड असतं, आठवत असेल तुम्ही लॅब मध्ये आलेला. आणि गुगलवरचे जे व्हिडिओज मी टाकणार आहे त्यात तुम्हाला ती बघायला मिळेल पेट्री प्लेट. सो यू आर हॅव्हिंग अ पेट्री प्लेट. पेट्री प्लेट मध्ये तुम्हाला हे मीडियम दिलेलं असेल. आता मीडियम कोणतं वापरायचं, तर कल्चर मीडियम. कल्चर मीडिया आर द मीडिया रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ ऑफ बॅसिलस. आपल्याला बॅसिलस आयसोलेट करायचं तर बॅसिलस साठी मीडियम वापरणार आहे. The name of medium is nutrient agar medium. General medium आहे. Normally we can use for every organism. कोणासाठी वापरू शकतो. So nutrient agar plate is given to you. This plate is already sterile. ही प्लेट कशी असणार आहे, स्टराईल असणार आहे. Now how to perform streak plate technique? कशी परफॉर्म करणार? For this we require a inoculating needle. तुम्ही काही प्रॅक्टिकल्स लॅब मध्ये बघितलेली आहेत. You have observed the needle. अशी needle बघितली तुम्ही. This needle is called as inoculating needle. Inoculation म्हणजे काय? Inoculation is transfer of organism from plate to test tube to plate. तुम्हाला इकडून तिकडे ऑर्गॅनिझम जेव्हा ट्रान्सफर करायचे असतात तेव्हा अशी निडल वापरतात. तुम्हाला मी डेमो दाखवणार आहे, केलेले आहेत, पण ऍक्च्युअली आता मी घरातून बोलतेय त्यामुळे तुम्हाला हे डेमो व्हिडिओ थोडेसे अपडेट करून पुढच्या सोमवारी पाठवेन मी. हे कसे लॅब मधले केलेले आहेत. ही निडल कशी धरायची, कशी स्टराईल करायची, पेट्री प्लेट कशी धरायची. सो विथ द हेल्प ऑफ दिस निडल टेक द सॅम्पल. ही निडल स्टराईल करून घेतली जाते. त्याच्या मेथड आपण वेगळ्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. सो मेक इट स्टराईल. टेक द सॅम्पल फ्रॉम दॅट वॉटर सॅम्पल. ह्या टेस्ट ट्यूब मधलं सॅम्पल निडलनी घेतलं जातं अँड स्प्रेड दॅट सॅम्पल ऑन द स्टराईल न्यूट्रिएंट अगर प्लेट. आता स्प्रेड म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेन, स्ट्रिक द सॅम्पल with the help of inoculating needle on sterile nutrient agar plate. Now what type of the streaking is there? Streaking कसं केलं जातं, तर there are different ways of the streaking. First is 4 quadrant method. Streaking ची पहिली मेथड कुठली आहे, 4 quadrant method. Second method is called as zigzag method and third is square method. Zigzag method and square method. Now first of all we'll go for the 4 quadrant method. 4 quadrant मध्ये काय केलं जातं, फर्स्ट ऑफ ऑल टेक द सस्पेन्शन विथ द हेल्प ऑफ इनॉक्युलेटिंग निडल फ्रॉम गिवन वॉटर सॅम्पल अँड स्प्रेड दॅट सस्पेन्शन अबाउट 1/2 centimeter एरिया at one edge of the one edge of the petri plate. Petri प्लेटच्या एका बाजूला ते सॅम्पल सगळं स्प्रेड करून घ्या. सो नाउ कल्चर टेकन ऑन दिस इनॉक्युलेटिंग निडल was spread. Bacteria from that water sample was spread in that particular area. This is your first quadrant. ह्याला म्हणायचं फर्स्ट क्वाड्रंट. फ्रॉम द एज ऑफ फर्स्ट क्वाड्रंट ती निडल उचलायची आणि फ्रॉम द एज ऑफ फर्स्ट क्वाड्रंट मेक द लाईन्स make the perpendicular lines like this. This is your second quadrant. This is the second quadrant. इथं तुम्ही जेव्हा निडल टेकवता आणि पुढं ह्या डायरेक्शन मध्ये जेव्हा निडल स्ट्रिक करता तेव्हा ऑर्गॅनिझम्स फ्रॉम दॅट पर्टिक्युलर पॉइंट, इथल्या ऑर्गॅनिझम्स काय होतील, पुढे पुढे येऊन त्याचा नंबर आणखीन कमी होईल. दिस इज सेकंड क्वाड्रंट. फ्रॉम द लास्ट लाईन ऑफ थर्ड क्वाड्रंट मेक द परपेंडिक्युलर लाईन्स लाईक दिस इन दिस डायरेक्शन. दिस इज युअर थर्ड क्वाड्रंट. तुम्ही जसं जसं पुढे प्रोग्रेस कराल स्ट्रिकिंगचं तसं तसं तुम्हाला ऑर्गॅनिझमचा नंबर कमी कमी होईल. And from the last line of the third quadrant make the fourth quadrant like this. And up to the fourth quadrant number of organism will become very less. तुम्हाला इथं अगदी कमी झालेलं दिसेल नंबर. And when you inoculate this, incubate this plate, हे झालं inoculation. याला म्हणायचं स्ट्रिक प्लेट इनॉक्युलेशन बाय 4 quadrant मेथड. असं जेव्हा इनॉक्युलेशन कराल
आफ्टर इनॉक्युलेशन एकदा ऑर्गॅनिझम स्ट्रिक केले की ही प्लेट परत बंद करून ठेवायची आणि यू इन्क्युबेट द प्लेट. इन्क्युबेशन करायचं म्हणजे काय करायचं, यू कीप दिस प्लेट इन द इन्क्युबेटर ॲट 37 डिग्री सेल्सिअस फॉर 24 hours. 24 तासासाठी 37 ला जेव्हा ठेवाल तुम्ही, ऑर्गॅनिझम विल ग्रो देअर. ह्याच्यावर ऑर्गॅनिझम ग्रो होतील. पहिल्या क्वाड्रंट मध्ये थिक ग्रोथ येईल. वी आर रिक्वायरिंग आयसोलेटेड कल्चर. आता आयसोलेशन कुठल्या फॉर्म मध्ये येईल, तर जसं तुम्ही ऑर्गॅनिझम स्प्रेड करत जाता प्रत्येक लाईनवर, समजा हे स्पॉट्स आहेत, तर सिंगल ऑर्गॅनिझम तिथे बाजूला होतील चौथ्या क्वाड्रंट मध्ये, आणि तेच ऑर्गॅनिझम 24 तासात जेव्हा तुम्ही इन्क्युबेट करणार आहे ही प्लेट, त्यावेळेला एक ऑर्गॅनिझम मल्टिप्लाय होईल. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असे डबल रेटने मल्टिप्लाय होईल. आणि 24 hours मध्ये एका सेल पासून तुम्हाला पॉप्युलेशन ऑफ द सेल मिळतील. पॉप्युलेशन ऑफ द सेल मिळतील म्हणजे एका सेल पासून तुम्हाला खूप जास्ती बायोमास मिळेल. आणि यू विल ऑब्झर्व ॲज अ स्पॉट. छोटे छोटे स्पॉट दिसतील तुम्हाला. दीज स्पॉट्स आर कॉल्ड ॲज कॉलनी. याला म्हणायचं कॉलनी. सिंगल कॉलनी आपलं एक अझम्पशन आहे, कायम लक्षात ठेवायचं. सिंगल कॉलनी इज ऑलवेज ओरिजिनेटेड फ्रॉम सिंगल ऑर्गॅनिझम. येस, एक कॉलनी ही एका ऑर्गॅनिझम पासून ओरिजिनेट झालेली असते. सो यू विल गेट द आयसोलेशन इन द फॉर्म ऑफ कॉलनी. तुम्हाला असे सेपरेट स्पॉट मिळाले की तुम्ही म्हणू शकता की दीज आर द कॉलनीज, सेपरेट कॉलनीज ऑफ द गिव्हन ऑर्गॅनिझम. हा बॅसिलस असेल तर बॅसिलसच्या पांढऱ्या छोट्या कॉलनीज येतात. त्या जर आल्या सेपरेट अशा, पहिल्या क्वाड्रंट मध्ये थिक कॉलनीज येणार नाहीत. पहिल्या कॉलनीमध्ये लॉन टाइप ऑफ द ग्रोथ येईल. लॉन म्हणजे सगळं एकत्र येईल, कारण ऑर्गॅनिझम खूप जास्ती आहेत. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये कदाचित लाईनच येईल पांढरी. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये थोड्याशा कॉलनीज येतील पण चिकटलेल्या असतील. पण चौथ्या क्वाड्रंट मध्ये तुम्हाला वेल आयसोलेटेड कॉलनीज मिळतील, कारण तिथं ऑर्गॅनिझमचा नंबर कमी आहे. ऑर्गॅनिझम छान स्प्रेड झालेत, एकमेकांपासून सेपरेट झालेत आणि त्यांनी सेपरेट कॉलनीज डेव्हलप केल्या. सो दिस मेथड इज कॉल्ड एज स्ट्रिक प्लेट मेथड बाय 4 क्वाड्रंट. ह्यातली पहिलीच मेथड सांगितली मी स्ट्रिकिंगची, रेषा ओढण्याचा पहिला पॅटर्न, 4 quadrant method. Yes. Now let us see the second and third way of the streaking, zigzag and square. First of all, मी थोडं पेज बदलते and then we'll draw the. आता दुसरी मेथड होती ती झिगझॅग मेथड. स्क्रीनवरच दिसतंय, आवाज येतोय ना? येस, आवाज येतोय का? स्क्रीनवरच दिसतंय का? कोण जॉईन आहेत का? 19 पार्टिसिपंट्स आहेत. आवाज येतोय ना माझा? हो मॅडम. ओके. तर ही झिगझॅग मेथड मध्ये काय करतात, अकॉर्डिंग टू द नेम द मेथड इज झिगझॅग. अगेन टेक द सस्पेन्शन विथ द हेल्प ऑफ निडलनी सस्पेन्शन घ्या मगाशी सांगितल्याप्रमाणे, अँड मेक द लाईन्स, मेक द स्ट्रिकिंग म्हणूया आपण, कारण स्ट्रिक प्लेट टेक्निक आहे. मेक द स्ट्रिकिंग इन द झिगझॅग मॅनर. इथे टेकवायची ती निडल. इथे जेव्हा तुम्ही टेकवाल तेव्हा ह्याच्यावर घेतलेलं सगळं जे काही सॅम्पल असेल त्यातल्या ऑर्गॅनिझम इथं सुरुवात होईल चिकटायला. तुम्ही स्ट्रिकिंग करत अशा पद्धतीने जायचंय. मेक द झिगझॅग लाईन. मी थोडं फेंट करत जाते, त्याच्यावर तुम्हाला आयडिया येईल. फेंट करते ह्याचा अर्थ काय की पुढे जसं याल तुम्ही तसं ऑर्गॅनिझमचा नंबर कमी होईल. या निडलवर जेवढ्या ऑर्गॅनिझम्स आहेत तेवढं तुम्ही, वन्स यू स्टार्ट द मेकिंग स्ट्रिकिंग, डोंट पिकअप द निडल. परत वर घ्यायची नाही. एकदा सुरुवात केलं स्ट्रिकिंगला की पूर्ण होईपर्यंत निडल उचलायची नाही. असं करण्याने काय होईल, जेव्हा तुम्ही स्ट्रिकिंग करताय झिगझॅग मॅनर मध्ये, तर ह्या साईडकडे येताना खाली येताना तुमच्या सेपरेट होतील. ऑर्गॅनिझम्स विल गेट प्रॉपरली सेपरेट, व्यवस्थित सेपरेट होतील ह्या पद्धतीने. इथून पुढे आणखीन चिकटतील आणि वर तुमची लाईन पूर्णच असेल. तर इथं यू विल गेट द आयसोलेटेड कॉलनी. व्हेन यू इन्क्युबेट दिस प्लेट, ही प्लेट मग स्ट्रिक करायची, इन्क्युबेशनला टाकायची 37 डिग्री सेल्सिअसला 24 hours. ऑन सेकंड डे यू विल गेट द कॉलनीज. तुम्हाला असे सेपरेट कॉलनी मिळतील. 1 कॉलनी, एक ही कॉलनी आहे. इट इंडिकेट द प्युअर कल्चर. एक कॉलनी म्हणजे एक प्युअर कल्चर आहे, कारण ही कॉलनी एका सेल पासून तयार झाली. एक बॅक्टेरिया ग्रो झाला, मल्टिप्लाय झाला. मल्टिप्लिकेशन हे डबल असतं. एकापासून 2, 2पासून 4, 4पासून 8, लाईक दॅट. 24 तासात हा भरपूर त्याचं पॉप्युलेशन तयार करतो आणि ती एक कॉलनी म्हणजे
एक ऑर्गॅनिझम. सो यू कॅन पिक दॅट कॉलनी. तुम्ही ते दुसऱ्या दिवशी उचलून घ्या विथ द हेल्प ऑफ स्टराईल निडल अँड सस्पेंड दॅट कॉलनी इन द सलाईन. स्टराईल सलाईन मध्ये तुम्ही जर ही स्टराईल सलाईन मध्ये तुम्ही ही कॉलनी टाकली निडलनी, दुसऱ्या दिवशी तेवढंच उचलायची आणि ही कॉलनी कुठं हे करायची, ट्रान्सफर करायची सलाईन मध्ये. अँड दिस इज द प्युअर कल्चर. हे तुमचं झालं प्युअर कल्चर. सो ओरिजिनली होतं वॉटर सॅम्पल, आता तुम्ही काय तयार केलं, प्युअर कल्चर. सो दिस इज द मेथड कॉल्ड ॲज झिगझॅग. आणि पुढची बघितलेली आपण स्क्वेअर मेथड. स्क्वेअर मेथड इज अनादर टाइप ऑफ द स्ट्रिकिंग. हे वेगळ्या टाईपचं स्ट्रिकिंग आहे. इथं काय होतं तर नेम इट सेल्फ इंडिकेट स्क्वेअर ह्या पद्धतीने. आता मी स्ट्रिकिंगच्या लाईन कशा पद्धतीने काढते ते बघा. त्या पद्धतीने स्ट्रिकिंग करायचं. स्ट्रिकिंग इज लाईक दिस. इट इज नॉट रिलायबल मेथड. ह्याला रिलायबल मेथड नाही म्हणत, कारण का होतं आयसोलेशन येईलच ह्याची गॅरंटी नाही. कारण तुम्ही कॉलनी जेव्हा ऑर्गॅनिझम जेव्हा सेपरेट करत असतात तेव्हा स्क्वेअर करताना परत ऑर्गॅनिझम्स एकमेकांवर मिक्स होऊन जातात. त्यामुळे आयसोलेशन येतं, ह्या खाली येतं आयसोलेशन ह्या बाजूला, बट दॅट वॉज नॉट इफिशियंट मेथड. सगळ्यात चांगली मेथड आहे ती पहिली मेथड, दॅट इज कॉल्ड एज 4 क्वाड्रंट मेथड. सो दॅट इज अबाउट द फर्स्ट टेक्निक ऑफ द आयसोलेशन. इट इज कॉल्ड एज द 4 स्ट्रिकिंग मेथड. पहिली मेथड आहे तिचं नाव आहे स्ट्रिकिंग मेथड. स्ट्रिकिंगचा लाईन काढणे म्हणजे स्ट्रिकिंग, रेषा ओढणे. अशा पद्धतीने रेषा ओढायच्या की ऑर्गॅनिझम एकमेकांपासून आपोआप बाजूला जातील आणि तिथं ते आपले आपले आयसोलेटेड कॉलनीज तयार करतील. त्या मेथडला म्हणायचं स्ट्रिकिंग. नाऊ लेट अस सी सेकंड मेथड, स्प्रेड प्लेट मेथड. आता मी जे व्हिडिओ टाकणार आहे आज ग्रुपवर, ते युट्यूबचे आहेत अर्थात ते, तर त्यात ह्या छान मेथड एक्सप्लेन केल्यात तुम्हाला. आता मेथड मराठीत मी मुद्दाम सांगितलं, व्हिडिओ इंग्लिशमध्ये आहेत, पण आता कळलं की तुम्हाला ते व्हिडिओ बघितले की बऱ्याच गोष्टी कळून जातील आणि लॅबमध्ये केलेले असल्यामुळे तुम्हाला लक्षात येतील ते. नाऊ फॉर द स्प्रेड प्लेट मेथड, दुसरी जी मेथड आहे ती स्प्रेड प्लेट. नाऊ हाय देर इज यूज ऑफ सेकंड मेथड. तुमच्याकडे पहिली मेथड आहे तरी सेकंड मेथड तुम्हाला दिली आहे. कशासाठी दिली आहे तर फर्स्ट मेथड मध्ये यू आर युजिंग अ लूप फुल ऑफ सॅम्पल. तुम्ही एवढा लूपच वापरता, फक्त एवढं सॅम्पल वापरता. एकदा निडल तुमचा लूप किंवा ही निडल, लूप म्हणा किंवा निडल म्हणा, यू कॅन से इट ॲज अ इनॉक्युलेटिंग निडल ऑर जस्ट अ वायर लूप. तुम्ही वायर लूप पण म्हणू शकता त्याला. त्या वायर लूपवर जेवढं येईल तेवढं सॅम्पल तुम्ही वापरता. सो द अमाऊंट ऑफ सॅम्पल युज्ड इज व्हेरी लेस इन द स्ट्रिक्ट प्लेट टेक्निक. आणि समजा जर खूप ऑर्गॅनिम्स असतील ओरिजिनल वॉटर सॅम्पल मध्ये, तुम्ही जे काही वापरणार आहे त्याच्यात खूप लोड असेल ऑर्गॅनिमचा, तर स्ट्रिकिंग मेथड मध्ये कदाचित आयसोलेटेड कॉलनीज येत नाहीत. इन आयसोलेशन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज यू शुड ऑब्टेन वेल आयसोलेटेड कॉलनीज. तुम्हाला ह्या कॉलनीज सेपरेट मिळायला पाहिजे, तरच तुम्ही म्हणू शकता की ऑर्गॅनिझम इज आयसोलेटेड. कारण त्यातली एक कॉलनी तुम्ही उचलून घेणार आहे आणि त्याच्यापासून प्युअर कल्चर तयार करणार आहे. समजा 2 कॉलनी एकमेकाला चिकटल्या असतील आणि 2 ऑर्गॅनिझम्स वेगळे असतील ते, तर तुम्ही ते दोन्ही एक कॉलनी उचलूच शकत नाही. तुम्हाला त्या दोन्ही कॉलनीज येतील म्हणजे 2 वेगळे ऑर्गॅनिझम आले, म्हणजे दॅट इज नॉट प्युअर कल्चर. आयसोलेशनचं पहिलं प्रिन्सिपल काय, गेटिंग द वेल आयसोलेटेड कॉलनी. चांगली आयसोलेटेड कॉलनी असेल देन अँड देन ओनली इट इज कॉल्ड एज प्युअर कल्चर. नाऊ इट इज स्प्रेड प्लेट. स्प्रेड म्हणजे काय, पसरवणे. आता पहिल्यामध्ये स्ट्रिकिंग होतं, लाईन मारायच्या होत्या. आता काय करायचं, स्प्रेड करायचं. स्प्रेड म्हणजे पसरवायचे. कसं पसरवायचंय तर फॉर दॅट रिझन यू आर हॅव्हिंग अ प्रॉपर सॅम्पल. तुम्हाला एखादं सॅम्पल दिलेलं असेल, दॅट सॅम्पल वॉज सिरियली डायल्युटेड. ह्याला सिरियल डायल्युशन मेथड आपण लास्ट टर्मला बघितलेली होती. तर त्या सिरियल डायल्युशन मेथडने हे डायल्यूट करायचं. अँड आफ्टर प्रॉपर डायल्युशन, आता ही मेथड मी नंतर एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल, आता नुसतं लक्षात ठेवा. बाय सिरियल डायल्युशन मेथड, फर्स्ट ऑफ ऑल दिस ओरिजिनल सॅम्पल वॉज प्रॉपरली डायल्युटेड. हे थोडंसं डायल्यूट करून घ्यायला लागेल तुम्हाला. सो दिस इज द डायल्युटेड सॅम्पल. त्याला म्हणूया आपण डायल्युटेड सॅम्पल. फॉर स्प्रेड प्लेट मेथड यू रिक्वायर अगेन अ स्टराईल न्यूट्रिएंट अगार प्लेट. तुम्हाला काय लागेल, एक स्टराईल न्यूट्रिएंट अगारची प्लेट लागणार आहे. At the same time, second requirement is you will require a spreader. ह्याला म्हणतात स्प्रेडर. हा जो स्प्रेडर दाखवलाय मी, इट इज नथिंग बट युअर ग्लास रॉड. थोडासा बेंड केलेला ग्लास रॉड असतो हा. असा असेल किंवा ह्याची दुसरी जी डिझाईन आहे ती इकडे काढते मी, ती अशी पण असेल.
आपल्या लॅबमध्ये ह्या दोन्ही पद्धतीचे स्प्रेडर आहेत. दीज आर द ग्लास स्प्रेडर. दुसरं तिसरं काही नाही. हे आपले ज्या रॉड्स आहेत, ग्लासचे रॉड, ते बेंड केलेत गरम करून, आणि त्याचे हे जे सरफेसेस आहेत, हा सरफेस किंवा हा सरफेस, ते सरफेस वापरून आपण इनॉक्युलेशन करणार आहे. कागद हल्लाय थोडा. सो हा सरफेस आणि हा सरफेस वापरून आपण इनॉक्युलेशन करणार आहे. फॉर स्प्रेड प्लेट मेथड वी आर नॉट युझिंग निडल. इथं निडल वापरणार नाही, आपण स्प्रेडर वापरणार आहे. इट इज द स्प्रेडर. मग आता काय करायचं, यू हॅव अ स्टराईल न्यूट्रिएंट अगार प्लेट. तुम्ही एक न्यूट्रिएंट अगार प्लेट घेतली. यू हॅव अ स्टराईल स्प्रेडर. स्प्रेडर स्टराईल कसा करतात? बाय अ सिम्पल मेथड. तुम्ही हा अल्कोहोल मध्ये बुडवायचा असतो आणि गॅसच्या फ्लेम मधून थोडासा पास करून कूल करून घ्यायचं. आणि एकदा कूल झाला की टेक द सॅम्पल. हे त्यातलं 0.1 ml सॅम्पल घ्या बाय द पिपेट. स्टराईल पिपेटनी सॅम्पल घ्या. आपले एम काय आहे, तर हे जे मिक्स ऑर्गॅनिझम्स आहेत त्यातला एक ऑर्गॅनिझमची कॉलनी आपल्याला सिंगल प्युअर कल्चर मिळवायचे इन द फॉर्म ऑफ आयसोलेटेड कॉलनी. हे खूप मोठ्या बरेच ऑर्गॅनिझम्स आहेत, तरी आपण डायल्यूट केले. So take the 0.1 ml of sample and with the help of this spreader, हा किंवा हा स्प्रेडर, ह्याच्या सरफेसनी स्प्रेड दॅट सॅम्पल ऑल ओव्हर द प्लेट. पूर्ण प्लेटवर ते सॅम्पल स्प्रेड करा. with the help of glass spreader. While you are spreading the sample, organisms will get separated. तुम्ही ऑलरेडी हे डायल्यूट केले, त्यामुळे नंबर कमी ऑर्गॅनिमचा. ड्युरिंग द स्प्रेडिंग बॅक्टेरिया विल गेट सेपरेट. हे सेपरेट होतील. सो दिस मेथड इज कॉल्ड एज स्प्रेड प्लेट मेथड. हे खूपच डार्क झालं माझ्याकडून, पण काही हरकत नाही. आफ्टर स्प्रेडिंग झालं की मग हे इन्क्युबेट करा ऍज युजल. इन्क्युबेशन म्हणजे काय सांगितलं मी? इन्क्युबेट करणं म्हणजे 37 डिग्री सेल्सिअसला 24 आवर्स इन्क्युबेटर मध्ये प्लेट ठेवून द्यायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही याल, ऑन सेकंड डे यू विल गेट द वेल आयसोल. तुम्हाला कॉलनीज मिळतील अशा, बरोबर आहे, आयसोलेटेड कॉलनीज मिळतील. दॅट आयसोलेटेड कॉलनीज इंडिकेट द आयसोलेशन. ही एक कॉलनी म्हणजे एक प्युअर कल्चर आहे. लक्षात येते? प्रत्येक ऑर्गॅनिझम वेगळ्या टाईपची कॉलनी देतो. तुम्ही म्हणाल ह्यातला आता बॅसिलसची कॉलनी कशी ओळखायची? तर बॅसिलसची कॉलनी डस्टी व्हाईट असते, मळकट पांढरी असते. स्टॅफायलोकोकस असेल तर गोल्डन येलो कॉलनी असते. इकोलाई असेल तर पिंक कॉलनीज असते. सो बाय आयडेंटिफाईंग द कलर ऑफ कॉलनी यू कॅन गेस द नेम ऑफ ऑर्गॅनिझम. त्यामुळे एक कॉलनी म्हणजे एक ऑर्गॅनिझम. सो दिस मेथड इज कॉल्ड अ स्प्रेड प्लेट मेथड. And now let us discuss the third method. आपण तिसरी मेथड घेऊया आणि मग थांबूया. थर्ड मेथड इज, तुम्हाला झूचं लेक्चर असेल अटेंड करायचं तर बरोबर आपल्याला तिसरं हे झालं थांबल्यावर तिकडे जावं तुम्ही. नाउ लेट अस टेक द नेक्स्ट पेज. हियर थर्ड मेथड कोणती सांगितलेली मी? पोअर प्लेट मेथड. पोअर प्लेट मेथड जनरली सगळीकडे वापरली जाते. इंडस्ट्रीज मध्ये म्हणा किंवा रिसर्च मध्ये, सगळीकडे जी मेथड वापरली जाते ती चॅट मध्ये कोण काय म्हणते बघूया. येस, पोअर प्लेट मेथड मध्ये ही वन ऑफ द बेस्ट मेथड आहे पोअर प्लेट मेथड. काय करतात मग? अगेन यू हॅव अ ओरिजिनल सॅम्पल. तुमच्याकडे एखादे सॅम्पल दिले, इट मे बी एनी सॅम्पल, वॉटर सॅम्पल, मिल्क सॅम्पल, काही सॅम्पल असेल, एनी नॅचरल सॅम्पल. ह्याच्यातून एखादा ऑर्गॅनिझम तुम्हाला आयसोलेट करायचं आहे, त्याचं कल्चर, प्युअर कल्चर तयार करायचे. अँड द मेथड इज पोअर प्लेट मेथड. सो फर्स्ट ऑफ ऑल अगेन परफॉर्म द सिरियल डायल्युशन. मी थोडक्यात इथे हॅलो, स्क्रीन दिसतेय का माझी? नाही ना? प्रियांका थोरातची स्क्रीन मला दिसायला लागली. माझी स्क्रीन दिसतेय का? नाही मॅडम दिसत आहे. ओके ओके ओके. ते असं होतंय याहूच. हे एवढं 2 मिनिटात आधी संपणारच आहे. ठीक आहे, दिसते का आता? दिसते मॅडम. ओके, एवढी मेथड करूया मग थांबूया आपण. सो सिरियल डायल्युशन मध्ये काय करतात? सिरियल डायल्युशन कन्सिस्ट ऑफ डायल्युशन ब्लँक्स. अशा डायल्युशन ब्लँक तयार केलेले असतात विच हॅव 9 ml डिस्टिल वॉटर. प्रत्येकात 9 ml डिस्टिल वॉटर घातलेलं असतं आणि हे सगळं स्टराईल असतं. सिरियल डायल्युशन मध्ये काय करतात?
फ्रॉम ओरिजिनल सॅम्पल टेक 1 ml ऑफ द सॅम्पल. ह्यातून 1 ml घ्या आणि पहिल्या 9 ml मध्ये त्याला म्हणतात 10⁻⁻1 डायल्युशन. फ्रॉम 10⁻⁻1 अगेन टेक 1 ml ऑफ सॅम्पल इन नेक्स्ट 9 ml डिस्टिल वॉटर. हे 10⁻², हे 10⁻³ ह्याच्यातलं याच्यात 1 ml पुढे टाकत जायचं. प्रत्येकामध्ये 9 ml डिस्टिल वॉटर घेतले आणि अशा पद्धतीने सिरियली ऑर्गॅनिझम्स हळूहळू नंबर कमी होत जातो. सो परफॉर्म द सिरियल डायल्युशन. मग आता आपण पहिलं सिरियल डायल्युशनची प्लेट हे घेऊया. टेस्ट ट्यूब 10⁻², समजा ही घेतली आपण. 10⁻⁴ ची ट्यूब घेतली. याच्यात ऑर्गॅनिझम्स कमी केले तुम्ही, जे ओरिजिनल मध्ये खूप होते आता इथे थोडे कमी येतील. फॉर द पोअर प्लेट मेथड यू विल रिक्वायर अ मीडियम. तुम्हाला एक प्लेट लागेल, एम्प्टी पेट्री प्लेट लागेल. कशी लागेल? एम्प्टी स्टराईल पेट्री प्लेट. इथे लिहिते मी, एम्प्टी स्टराईल पेट्री प्लेट. त्याच्यात मीडियम नव्हतं. पहिल्या 2 केसमध्ये आपण मीडियम असणारी प्लेट घेतलेली, इथे रिकामी प्लेट घेतली विथ लीड. त्याची लीड असणार आहे या पद्धतीने. तुम्ही लॅबमध्ये कामं केली नाही, तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होत नाहीत, पण अशी प्लेट घेतली, एम्प्टी पेट्री प्लेट विच वॉज ऑलरेडी स्टराईल. ऍट द सेम टाइम यू विल रिक्वायर द स्मॉल फ्लास्क हॅव्हिंग द. एक फ्लास्क दिला जाईल, ह्याच्यामध्ये काय असेल? स्टराईल न्यूट्रिएंट अगार ब्रॉथ. स्टराईल न्यूट्रिएंट अगार मीडियम असेल. ब्रॉथ म्हणणार नाही मी, मीडियम म्हणणार आहे. हे मीडियम तुम्हाला स्टराईल करून दिलेलं असेल, थोडंसं कूल असेल. दिस मीडियम इज मोल्टन. मोल्टन अगार मीडियम म्हणजे काय? तर ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवलेलं असेल, गरम केलं की हे स्टराईल होईल. थोडंसं कूल करायचं. जास्त कूल केलं तर काय होणार आहे? जास्त कूल केलं तर हे ह्यात घट्ट होणार आहे. जास्त कूल करायचं नाही. 40 to 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत कूल करायचं आणि पोर 0.1 ml ऑफ द सॅम्पल फ्रॉम दिस ट्यूब इन टू द फ्लास्क. ह्याच्यामध्ये ह्यातलं सॅम्पल ओतायचं. मिक्स इट प्रॉपरली. पोर करणे म्हणजे ओतणे. ह्याच्यातून ह्यात ओतायचं, ह्याच्यातून ह्यात ओतायचं, ह्यात मिक्स करायचं आणि पोर दॅट टोटल मीडियम अलॉंग विथ द बॅक्टेरिया ऑन दिस पेट्री प्लेट. ह्या पेट्री प्लेटवर सगळं पोर करून टाका. दिस मेथड इज कॉल्ड एज पोअर प्लेट मेथड. पोअरिंग म्हणजे ओतणे. सॅम्पल तुमचं मोल्टन अगारमध्ये ओतायचं, मिक्स करायचं आणि मोल्टन अगारमधून अगार मीडियम जे बॅक्टेरिया मिक्स केले ते मीडियम तुमचं पेट्री प्लेटवर तुम्ही पोअर करणार आहे. दिस मेथड इज कॉल्ड एज पोअर प्लेट मेथड. ऑन सेकंड डे यू विल गेट द कॉलनीज. आता ह्यात मात्र कॉलनीज कशा मिळतात? समजा ही पेट्री प्लेट आहे, हे मीडियम आहे, हे सगळं मीडियम आहे ह्याच्यातलं, तर तुम्हाला आत पण कॉलनीज मिळतील. सरफेसला तर मिळतील, पण काही कॉलनीज आत पण मिळतील. कारण का? तुम्ही ऑर्गॅनिझम ओतले मीडियम मध्ये, मिक्स केले ते प्रॉपर आणि ते सगळं तुम्ही प्लेटवर ओतले. त्यामुळे तुम्हाला ह्या सबमर्ज्ड कॉलनीज मिळतात. ह्याला म्हणायचं सबमर्ज. पहिल्या 2 केसमध्ये सरफेस कॉलनीज मिळतात, कारण तुम्ही वरच्यावर केलेलं, स्ट्रिकिंग पण वर केलेलं आणि स्प्रेड पण वर केलेलं. पोअर मध्ये तसं नाही. पोअर मध्ये ऑर्गॅनिझम्स आर पोर्ड. ऑर्गॅनिझम्स त्याच्यात पोअर केलेत, ओतलेत आणि ते सगळं तुम्ही मीडियम मध्ये ओतले. त्यामुळे सबमर्ज्ड कॉलनी इथं मिळतात तुम्हाला आणि काही सरफेस कॉलनीज मिळतात. सो दॅट इज वन ऑफ द गुड मेथड. So these are the 3 methods for getting the proper isolation or for getting the pure cultures. थोडीशी गडबड होतीये, तुम्हाला झुलॉजीला जॉईन व्हायचंय. बरं, जाता आता मला एक सांगा. एक मिनिट, आपण रेकॉर्डिंग स्टॉप करूया.